मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा मनापासून स्वागत करतो. आणि मी जात आहे बाजूच्या वाडीमध्ये. त्या वाडीचं नाव आहे घावरेवाडी. आज पूजा होती आणि आज आम्ही नमन बघायला जाणार आहे. चांगलं नमन आहे आणि मी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. नमन बघायला चालले आहेत आमच्या गावातले माणसं. बघूया किती जण आहेत. 1 2 3 4 5 6 जण आहेत आणि मी 7वा. हा थंडी खूप आहे. नुसतं गाणं बोलत येत आहेत काका आमचे. काका काय म्हणताय? चला 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 नमन बघायला चला. नमन बघा चला. नमन बघायला चला. नमन सांग बोल ज्योतिबाच्या नावाने हा. हडी पाषाणाला नावन एक नंबर भाई. चांदण्यात चांदण्या पीठ बर चांदण्या चांदण घाली तेव्हा रागबाई फुलांचा करंडा केला. फुलांचा करंडा केला ग बाई गणपतीच्या पूजेला नेला ग बाई गणपतीच्या पूजेला नेला. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. टू गो टू माय कंट्री अँड माय पीपल. पीपल आय प्लेज माय डिवोशन. आई शपथ एक नंबर. आमचे कॉमेडी काका. हा नमानाचं सगळं शूटिंग कर. येस पुरा उठायचं नाही. असं थोडासा युटर्न आहे. चालू झालं का एंड पर्यंत लास्ट पर्यंत. थंडी लय आहे. आज थंडी कुठून आली माहीत नाही. 2-3 दिवस थंडी नव्हती. पोचलेलो आहे या ठिकाणी. इकडून आतमध्ये जावा. हां थोड्याच वेळात आता नमन चालू होणार आहे. नमनवाले रेडीमध्ये आहेत थोडे. हे बघा पुढे आता गर्दी होणार. जेवढा कॅप्चर करता येईल तेवढा आपण करूया. हाय
शुभरम्य शुभ कार्याला वंदो या गणाला शुभरम्य शुभ कार्याला वंदो या गणाला टाळ मृदुंगाचा नाद घुमला करू सुरवादन मनाला हो वंदो चला रंग देवतेला चौकी चांदाचे ते पूजन श्रीनंदाल करुणी वंदन चौकी चांदाचे ते पूजन वाचवे मनपाची मांडवाला करू सुरवादन मनाला हो वंदू चला रंग देवतेला सह्याद्रीच्या उंच शिखरी धन्य धन्य टिकळेश्वरी सह्याद्रीच्या उंच शिखरी धन्य धन्य टिकळेश्वरी मला कोणापासून मृत्यू येऊ नये असं मला वरदान द्या. तथा तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. देवादिदेव महादेव देवादिदेव महादेव तर या असुरपुत्र गणासुरावर प्रसन्न झाला. आता या असुरपुत्र गणासुराला कोणापासूनही भय नाही, कोणापासूनही मृत्यू नाही, कोणापासूनही भय नाही. याच संधीचा पुरेपूर फायदा उचलतो आणि या साऱ्या भूलोकावर या साऱ्या त्रैलोक्यावर आक्रमण करतो. आणि या साऱ्या
कपिल मुनी, या असुरपुत्र गणासुराचा प्रणाम स्वीकार करावा. यावे यावे राजे यावे. या कपिल मुनींच्या आश्रमामध्ये आपलं स्वागत आहे. मी आपली काय सेवा करू इच्छितो? कपिल मुनी, या साऱ्या भूलोकात फिरून फिरून मी फार थकून गेलो आहे. मला खूप भूक लागली. तेव्हा मी म्हणतो तुम्ही माझ्या भोजनाची व्यवस्था करा. चालेल चालेल राजे चालेल. तुम्ही माझ्या कुटीमध्ये येऊन स्थान पण व्हा. मी आपल्या भोजनाची व्यवस्था करतो. जसे आपली आज्ञा. वाह, धन्य झालो, खरोखर तृप्त झालो. कपिल मुनी, तुम्ही दिलेल्या भोजनानं मी खरोखर तृप्त झालोय. पण मला एक गोष्ट ध्यानात येत नाही. एवढ्या कमी कालावधीत तुम्ही माझ्या भोजनाची व्यवस्था कशी बरं केली? राजे, हे सारे भोजन बनवण्यासाठी माझ्याकडे असलेल्या चिंतामणीची मला मदत झाली. काय? होय, या चिंतामणीच्या बळावर तुम्ही माझ्या भोजनाची व्यवस्था केली? या चिंतामणीच्या बळावर मी साऱ्या भोजनाची व्यवस्था केली. मग हा चिंतामणी आपल्याकडे काय कामाचा? तो माझ्याकडे अधिक शोभून दिसेल. तुला कदापि मिळणार नाही. तो चिंतामणी मी हस्तगत करणार. अखेर हा कपिल मुनींच्या आश्रमातील चिंतामणी, हा चिंतामणी तर मी हस्तगत केलाच. आता या चिंतामणीच्या बळावर माझं सर्व मनोइच्छित मी पूर्ण करणार. ही आनंदाची बातमी माझ्या साथीदाराला सांगितली पाहिजे. नक्कीच. अरे घरासुरा, स्वामी, आता आपण या साऱ्या साम्राज्यावर आक्रमण करूया आणि हे सारे साम्राज्य आपण हस्तगत करूया. स्वामी, मी आलो स्वामी. स्वामींचा जय जयकार असो. तुझे रे पुजारी सुवर
शिवराय माझे पांडुरंग हरी पांडुरंग हरी शिवराय माझे पांडुरंग हरी पांडुरंग हरी माझ्या रायगडाचे आम्ही वारकरी माझ्या रायगडाचे आम्ही वारकरी शिवराय माझे पांडुरंग हरी पांडुरंग हरी शिवराय माझे पांडुरंग हरी पांडुरंग हरी गणनिळा तो सावळा कृष्ण मुरारी अवकळ तो कटाळ नंदाचा हरी गणनिळा तो सावळा कृष्ण मुरारी अवकळ तो कटाळ नंदाचा हरी आडवाटे पडेल त्याची राधे आला गनंदाचा गाना राधे आला गनंदाचा गाना वडभुवना आडवाटेला राधे आला गनंदाचा गाना राधे आला गनंदाचा गाना देवदृष्ट दुर्जन हे पृथ्वी फार त्रासून गेले होते. गायत्री ब्रह्मदेव ऋषीमुनी भगवान ऋषीला शरण गेले. त्याची आकाशवाणी झाली. माया विष्णू जगदीश हे तिन्ही देव मिळून दुष्टाचा नाश करण्यास अवतार घ्यासाठी तयार झाले. तीन ताळ सप्त पाताळ भ्रमण करणारा दुष्टाचा नाश करणारा विष्णू अवतार होती कृष्ण श्रीकृष्ण भगवान. बोला पुंडलिक वरदेव. अरे हो, आज तर मथुरेचा बाजार सारा गावला थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चाललाय. त्यांना पिंपळाच्या पारी अटकनागिरी मी पेंद्र सुदामा सांगितलीच पाहिजे. अरे पेंद्या, अरे सुदामा. आलो देवा. मला पाठवा. कृतिका बेर्डे राहणार डोंबिवली यांकडून संपूर्ण कार्यक्रमाकरता 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे संतोष राघव सावंत यांच्याकडून आमच्या बहारदार गवळणींकरता 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. श्रेष्ठ विनायक कलाक्रीडा नाच व नमन मंडळ तळवडे देऊ या बक्षीस दात्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. धन्यवाद. कृष्ण देवांचे आम्ही ओखासे गाई राखीतो कुंजवनासे कृष्ण देवांचे आम्ही ओखासे गाई राखीतो कुंजवनासे याहो गोकुळ गावात एकच राजा देव कृष्ण माझा 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 एकच राजा देव कृष्ण
तर आम्ही चाललो घरी. चला, थंडी पण खूप आहे. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.